शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मी कृष्णा राजपूत शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे आणि मोबाईलच्या सगळ्यात जवळचा आणि खर्चिक जो विषय आपला असतो तो म्हणजे बॅटरी. प्रत्येक मोबाईलची सातत्याने वापरली जाणारी एक हार्डवेअर म्हणजे बॅटरी असते. बॅटरीचा प्रत्येक गोष्टीमध्ये वापर होत असतो. तर आजच्या काळामध्ये काही मोबाईलला 10,000 mAh 10,000 mAh काही मोबाईलमध्ये तरी आता काही लीक्स अँड रिमर्सच्या नुसार सॅमसंग 20,000 mAhची बॅटरी निर्माण करत आहे. पण तरीसुद्धा आपण बॅटरी बचत करणं फार महत्त्वाचं असतं आणि बॅटरी सातत्याने चार्ज आणि डिस्चार्ज होत असेल तर बॅटरीचा कशा प्रकारे लवकर खर्च होऊ शकतो किंवा बॅटरी नुकसान होऊ शकतं. हे नुकसान टाळण्यासाठी आणि आपल्या आर्थिक म्हणजे आपल्या खिशाला झळ लागू नये आणि आपला पैसा व्यर्थ जाऊ नये यासाठी आपण महत्त्वाच्या टिप्स आणि या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे जसं की बॅटरीचं आयुष्य कसं वाढवायचं, बॅटरी जास्त वेळ कशी टिकवायची आणि त्याचबरोबर बॅटरीचा परफॉर्मन्स कसा वाढवायचा जेणेकरून एखाद्या मोबाईलची मोबाईलची लॅपटॉपची किंवा टॅबलेटची बॅटरी जर 1 ते 2 वर्ष जात असेल तर ती बॅटरी 4 वर्ष 3 वर्ष कशी घालवावी याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये बॅटरीचं चार्जिंग कसं असावं, चार्जिंग रिसायकलमेंट म्हणजे काय, तर आपण या थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ जरासा मोठा होऊ शकतो परंतु आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, कारण जसंही आपण चॅनलवरती व्हिडिओ नवीन टाकू तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पुन्हा एकदा शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर आपल्या मोबाईलमध्ये आपण एक डिस्प्लेचे 2 प्रकार पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर मोबाईलमध्ये 2 डिस्प्ले असतात, एक LED आणि LCD एक LED आणि AMOLED. तर LCDमध्ये काय असतं तर आपण ते थोडक्यात पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सेटिंग बघूया मोबाईलची. ओके, तर सेटिंग ओपन करतो. सेटिंग्स कृष्णसिन राजपूत सॅमसंग अकाउंट. तर सगळ्यात प्रथम कनेक्शनमध्ये जायचं आहे. सगळ्यात बेसिक गोष्टी आपण सुरू करणार आहोत. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तो व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता. तर सेटिंगमध्ये गेलात, सर्च सेटिंग्स, वायफाय ऑफ, वायफाय बंद. स्विच. ज्यावेळेस तुम्ही वायफाय वापरत नसाल त्यावेळेस तुम्ही कनेक्शनमध्ये वायफाय, ब्लूटूथ स्कॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी बंद ठेवायच्या, जेणेकरून तर काय होत असतं तर तुम्ही जर मोबाईल वापरत नसला तरी वायफाय आणि ब्लूटूथ ह्याचे डिव्हाइस स्कॅन करत राहतो. जवळपास आसपास कुठे ब्लूटूथ आहे का, कनेक्टिव्हिटी आहे का, हे स्कॅन करत असतो आणि ते स्कॅन करत असताना त्याला मोठ्या प्रमाणात ते सातत्याने स्क्रीन विजिबल होते आणि विजिबल होत असल्यामुळे त्याला ऊर्जा लागते आणि ती बॅटरी तुमची 1% उतरत राहते. त्यामुळे हे स्क्रीन वायफाय वापरत नसाल तर वायफाय बंद करून ठेवायचं आहे. वायफाय कॉलिंग हेही तुम्ही बंद करून ठेवा जर तुमच्या तिथे वायफाय कॉलिंगचा उपयोग होत नसेल. ऑन, ऑफ, बॅक, कनेक्शन ऑफ, ब्लूटूथ ऑफ, फ्लाइट ऑफ, सिम मॅनेजर, मोबाईल नेटवर्क्स, डेटा वॉर्नर, अलाउ टू नेटवर्क मोड, 5G प्रेफर्ड. आता इथं 5G आणि 4G आणि 3G हे कंपॅरेबल 3 असतात आणि 2Gचा विषय काय येतच नाही आहे. बऱ्याच वर्षी 2G कुठं नसतंच आणि 2G तुम्ही रिस्ट्रिक्ट बंद करून पण ठेवा. आता काय विषय आहे, 5G आणि 4G हे 2 आता सध्या प्रचलित नेटवर्क आहेत. तर 5G आणि 4G तर इथं काय करायचं आहे बघा, जर तुमच्या एरियामध्ये 5G कनेक्टिव्हिटी इतकी स्ट्रॉंग नसेल तर ऑनली प्रिपेडवरती 4G ठेवायचं आहे आणि जर तुमच्या कनेक्टिव्हिटीमध्ये तुमच्या एरियामध्ये फुल 5G असेल तरच 5G प्रिपेड करायचं आहे. तर तुम्ही 4G मी का म्हणत आहे, जर तुमच्या एरियामध्ये 5G नसेल म्हणजे पूर्ण कनेक्टिव्हिटी जर नसेल तर मोबाईल काय करतो, मोबाईल 4G 5Gवरची स्विच करत राहतो आणि स्विच करत असताना त्याला एक ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा सातत्याने खर्च करतो मोबाईल. त्याच्यामुळे तुमची बॅटरी उतरत राहते.
तर तुमच्या एरियामध्ये जर 4G असेल, सॉरी 5G असेल तर 5G ठेवा, नसेल तर 4G ठेवा. बऱ्याच अंशी अजूनही काही ठिकाणा प्रमाणामध्ये 4Gचं कनेक्टिव्हिटी असल्यामुळे बऱ्याच अंशांना मी रिकमेंड करतो की 5G Network mode. 4G 5G. ठेवा. Pop-up window. Pop-up window. LTE preferred. Ticked. 5G preferred. 5G प्रिपेड, LTE preferred. LTD प्रिपेड, 3G preferred. 3G प्रिपेड. Edge panels. 3G. LTE preferred. आता मी 5G, 5G preferred. इथं मी 5G ठेवलेलं आहे. का म्हणजे आमच्या एरियामध्ये 5G फुल असल्यामुळं बऱ्याच अंशी आहे, म्हणजे आम्ही सिटीमध्ये जातो त्यावेळेस 5G आमच्याकडे असतं. परंतु आता इथं बघा सेटिंग 5G 4G, Mobile net. Airtel. 3 bars. Window system GUI. इथं एअरटेल 3 बार्स आहेत, फक्त 3 बार दाखवत आहे. परंतु तरी पण बऱ्याच अंशी इथं चांगलं आहे इथं नेटवर्क. Pop-up. LTE preferred. LTE Pop-up preferred. window. हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार एरियावर ठेवून एरियाची डिपेंड Mobile. ठेवू शकू शकता. Allow 2G service. Blocked by auto blocker. Maximum restrictions. Off. Switch. Disabled. अलाव बाय 2G सर्व्हिस ब्लॉक बाय ऑटो ब्लॉकर इथं बंद ठेवलेलं आहे. काय हा विषय? हा विषय आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये झाला होता एका. तर 2G जे आहे ना, हे 2G कमकुवत नेटवर्क बनलेलं आहे आणि 2Gचा वापर करून हॅकर्स तुमचा डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळं हा तुम्ही बंदच ठेवायचं LTE 4G बॅक. Connections. Data usage. Mobile hotspot and more connection set. Looking for something. इथून बाहेर. Settings. आता इथून बाहेर पडल्यानंतर कुठं जायचं ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या नंबरला Connect. Modes. Notif. Edge panel. Settings. Display. Battery. Wallpaper. Battery. Power saving. Charge. Wall. बॅटरी बघणारच आहोत. T. Locks. Secure. Location. Safety. Account. Google. Advanced. ॲपमध्ये Digital. जायचं Device. Apps. Default ॲप्समध्ये app. यायचं आहे. इथं मी तुम्हाला एक सेटिंग करून दाखवणार आहे. तर ती सेटिंग तुम्ही सगळ्या ॲपला करू शकता. तर इथं काय आहे बघा, Apps. Search apps. More option. Choose default apps. Samsung app set. Your app. Sort by. Android Auto. 4.10 kilobytes. Deep sleeping. बघा डीप स्लीपिंग एकदम रिस्ट्रिक्टली, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्याला ऑन कराल तेव्हाच ते काम करणार आहे, नाहीतर ते बॅकग्राऊंडला बॅटरी नेटवर्क पाहणार नाही, वापरणार नाही सॉरी. तर ही सेटिंग काय करायची आहे बघूया. थोडंसं मी स्क्रोल करतो. Android system. Android Auto. 4.10. Android Switch. 15.40 megabytes. Android System Intelligence. 390 megabytes. स्क्रोल करूया, डायरेक्ट खाली जाऊया. Android System Key Avatar sticker. Captive Portal Login. Camera. 120. Chrome. 127 क्रोमवरती ओपन करूया. मी इथं एक्झाम करून एक एक्झाम्पल, एक उदाहरणासाठी इथं ॲप करत आहे. इथं काय करायचं बघा, एक ॲपमध्ये गेला, ॲपमध्ये एखादा ॲप, कोणताही ॲप मी ही सेटिंग करत असताना तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये किती ॲप्स आहेत, किती थर्ड पार्टी ॲप्स आहेत, किती अननोन ॲप्स आहेत, या सगळ्यांची सेटिंग तिथं थोडीशी बदलावं लागणार आहे. आणि हे ॲप सध्या तरी मिड रेंज आणि स्टार्ट रेंज, मिड रेंज आणि हाय लेवलच्या फोन रेंज, म्हणजे बजेट फोनमध्ये ह्या सेटिंग्स करावे लागतात. काही फोनमध्ये बाय डिफॉल्ट सेटिंग्स ऑन असतात, परंतु तरी पण तुम्हाला त्या सेटिंगमध्ये जाऊन ते सर्व सेटिंग्स ऑन करावे लागतात. तर ॲप सेटिंगमध्ये आपण काय करायचं, ॲपमध्ये गेल्यानंतर ॲपचं काय सेटिंग करायचं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं, ॲप काय करत असतं, कन्झ्युम आपला खात्यामध्ये एक डाटा तुमच्या इंटरनेट सातत्याने वापरत असतो मोबाईल, त्यामुळे डाटा तुमचा खर्च होत असतो बॅकग्राऊंडला. आणि दुसरी गोष्ट, बॅटरीची ऊर्जा. जर हे ॲप बॅकग्राऊंडला डाटा वापरत असतील तर त्याने काय होतं, तर मोठ्या प्रमाणामध्ये डाटा खर्च होतो. तर आपण बघूया काय करायचं आहे. App in more option. Notifications. Blocked. नोटिफिकेशन ब्लॉक. जर तुम्हाला, आणि एक महत्त्वाचं, जर तुम्हाला एखाद्या ॲपचं सातत्याने नोटिफिकेशन येत असतील आणि तुम्हाला ते ॲप असं वाटत असेल की ॲपचे काय नोटिफिकेशन मला गरजेचं नाहीत आणि ज्यावेळेस मी गरज आहे त्यावेळेस ते सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशनमध्ये जाऊन मी बघू शकेन, तर हे ॲपचं नोटिफिकेशन ऑफ करायचं आहे. त्यानेही मोठ्या प्रमाणात बॅटरी बचतीवरती परिणाम होऊ शकतो. Permissions. No permissions required. नो परमिशन Screen रिक्वायर्ड. time. Manage app if unused. Remove. Default. Language. System default. लँग्वेज सिस्टम डिफॉल्ट. हे तुम्ही प्रत्येक ॲपचे ते भाषा वगैरे ते तुम्ही दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहूया. Usage. Mobile data. 41.10 megabytes used since the 1st of March. इथे तुम्हाला आपण महत्त्वाचं सेटिंग पाहणार आहोत. आणि हा डाटाचा इथे विषय काय घेतलेला आहे, डाटा आणि बॅटरी दोन्ही मोठ्या प्रमाणात
एकमेकांच्या संलग्न असल्याचा विषय असल्यामुळे आपण विषय घेणार आहोत. तर काय विषय आहे, जर तुमचा एखाद्या बॅकग्राऊंडला ॲप डाटा खात असेल तर तो ऊर्जाही खातो, म्हणजे त्याच्या चार्जिंगही खपत करतो. त्याच्यामुळे बघूया. Mobile. Chrome. The 1st to the 31st. Total 41.10 megabytes. बघा इथे तुम्ही सगळं The 1st to the 31st of March. Drop down menu. तारीखनुसार तुम्ही तुमचं ॲप किती डाटा वापरला हे सगळं पाहू शकता. Total 41.10 megabytes. Foreground 37.84 megabytes. फोरग्राऊंड म्हणजे तुम्ही ॲप वापरत असताना किती डाटा खाल्लेला ते बघू शकता. Background 3.26 megabytes. बॅकग्राऊंड म्हणजे बॅकग्राऊंडला जर ॲप काम करत असेल तर डाटा किती खाते ते बघू शकता. Allow background data usage. On. Switch. अलाव बॅकग्राऊंड डाटा युसेज ऑन स्विच याला ऑफ करून टाकायचं आहे. Off. तर याने काय होईल, जर त्यावेळेस तुम्ही ॲप एखादा होम स्क्रीनला केला किंवा बॅकग्राऊंडला क्लोज केला तर ते बॅकग्राऊंडला रन करत जे राहतं ना ते कोणत्याही प्रकारचं रन करणार नाही. आता रन करणं म्हणजे तर बॅकग्राऊंडला काम करत राहतं. आता समजा एखादा ॲप तुम्ही ओपन केलं, व्हॉट्सअप वापरताय, व्हॉट्सअप क्लोज करून सोडून दिला, बॅकग्राऊंडला व्हॉट्सअप चालूच आहे, पुढं तुम्हाला डिस्प्लेमध्ये बंद आहे पण बॅकग्राऊंडला ते बॅटरी वापरताय, यूट्यूब पण तसंच बॅटरी वापरताय. अशा प्रकारेला तुम्ही जर हे सेटिंग ऑन केलं बॅकग्राऊंड डेटा युसेज ऑफ तर बॅकग्राऊंडला डेटा वापरणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याला वापरू द्याल तेव्हाच ते वापरणार आहे. बॅक घेऊया. Back. App info. Battery 0% used since last fully charged. बॅटरी 0% यूज ॲज लास्ट चार्ज. आता मी ज्यावेळेस बॅटरी चार्जिंग केली तेव्हापासून हा क्रोम बॅटरी वापरत नाही. तर बघूया ह्याचे काय सेटिंग आहे. Battery. Not selected. Radio button. Unrestricted. Allow this app to use battery in the background without restrictions. This may reduce your battery life. बघा आता जर हे क्रोम जे आहे ना, क्रोम म्हणजे क्रोम नाही, कोणतंही ॲप जर बॅकग्राऊंडला तुम्ही अनरेस्ट्रिक्टेड ठेवलं तर तो काय करतो, तर त्याला पाहिजे तशी तो बॅटरी वापरू शकतो. त्याला कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन किंवा कोणत्या प्रकारचं नेम राहणार नाही. त्याला हवे तशी तो बॅटरी वापरू शकते. उदाहरणार्थ एखादं वासरू आहे तर ते तुम्ही एखादं रानात सोडलं, तुमचे पीक असेल आणि त्याला ते जर गवत वगैरे खात असेल त्याला काय कळणार नाही हे गवत आहे की धान्य आहे. ते वाटेल ते खायला, वाटेल ते तुडवणार, नाश करणार, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला तो म्हणजे त्याला तुम्ही रिस्ट्रिक्ट काय करू शकता, तर बांधून त्याला चारा घालणे किंवा जिथे फक्त गवताचा प्रदेश आहे त्या भागामध्ये त्याला म्हणजे चाऱ्यासाठी तुम्ही जे रान सोडलेलं आहे तिथे नेऊन त्याला सोडू शकता. अशा प्रकारे रिस्ट्रिक्ट ठेवू शकता नाही का. Not selected. Radio button. Optimized. Optimized based on your usage of this app. Recommended for most apps. ऑप्टिमाइज केलं तर काय होईल, तर ते मोबाईल ठरवेल त्याला किती बॅटरी म्हणजे मोबाईल ठरवतो त्याला किती प्रमाणात परमिशन द्यायचं किंवा किती प्रमाणात द्यायचं नाही आणि कशा प्रकारे त्याने बॅटरी वापरायची हे ते मोबाईल ठरवू शकतो. हे झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या दोन्ही सेटिंगपेक्षा माझ्या मते ही तुम्ही सेटिंग ऑन ठेवू शकता जर तुम्हाला त्या ॲपची सातत्याने नोटिफिकेशन किंवा सातत्याने येणारा बॅटरीचा म्हणजे तो ॲप जो बॅटरी वापरतो ते वापरू नये असं वाटत असेल, तुम्हाला ॲप इम्पॉर्टंट नसेल. इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ते ॲप मी उघडल्यानंतरच फक्त काम करावं, अदरवाईज करू नये, तर काय करायचं बघा. Selected. Radio button. Restricted. Restrict battery usage while this app is running in the background. The app may not work as expected and notifications may be delayed. बघा मी सांगितल्याप्रमाणे रिस्ट्रिक्टेड जर ठेवलं तर काय होतं, तर ॲप जे आहे ते कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा मेसेज तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही ते ॲप ओपन करू शकत नाही आणि त्या ॲप ओपन करून बघू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन किंवा मेसेज मिळणार नाही. परंतु ही सेटिंग कुणी करू नये. ही सेटिंग केव्हा करायची, जर तुम्हाला त्या ॲपचं ॲप आहे त्याचं तुम्हाला फारसं नोटिफिकेशन किंवा मेसेजची गरज नसेल तर तुम्ही हे करू शकता. अन्यथा दुसऱ्या Not क्रमांकावर selected. Radio button. Optimized. Optimized based on your usage of this app. Recommended for most apps. ऑप्टिमाइज रेकमेंडेड युअर ॲप्स म्हणजे तुम्ही जशा प्रकारे वापरता ॲप जसं वापरता त्यानुसार ते मोबाईल ठरवतं केला किती बॅटरी द्यायची किंवा हे गोष्टी ठरवतं, त्याप्रमाणे तुम्ही ही दुसरी सेटिंग ऑन करू शकता. पण माझ्या मते Radio button. Restricted. Restrict battery usage while this app is running in the background. The app may not work as expected and notifications may be delayed. रिस्ट्रिक्टेड ठेवा कारण 90-80% आपल्या मोबाईलमध्ये 90% जे ॲप आहे ते तुम्ही रिस्ट्रिक्टेडमध्ये ठेवू शकता. कारण 90% ॲप जे आहेत ते तुमचे फारसे महत्त्वाचे नसतात माझ्या मते आणि
त्यांना Button. तुम्ही उगाचच Window बॅटरी navigation bar. परमिशन देऊ नका. आणि जसे केव्हाही आपण मोबाईल एखादं ॲप ओपन करतो त्यावेळेस ते बॅटरी, डाटा हे वापरतच असतं. पण त्याला बॅकग्राऊंडला परमिशन देण्याची काही गरज माझ्या मते नाही. त्यामुळे बॅकग्राऊंडला कुठल्याही प्रकारचे ॲप परमिशन देऊ नका. Back. हे झालं मी App एक्झाम्पलसाठी ते info. क्रोमचं घेतलेलं आहे. तुम्ही सगळे ॲप्स करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये किती ॲप आहेत आणि किती सब ॲप्स आहेत याच्यावरती डिपेंड राहतं की तुमच्या मोबाईल सेटिंग करण्यासाठी किती वेळ लागू शकतो, काय लागू शकतो. एकंदरीत सर्वसाधारणतः लो बजेटचा फोन असेल किंवा फ्लॅगशिप लेवलचा फोन असेल तरीसुद्धा एक सर्वसाधारण माझ्या मते एक अर्धा तास हा वेळ फार झाला. तर हे प्रत्येक ॲप सब ॲप जाऊन करू शकता. हे झालं ॲप आणि ह्याची सेटिंग. आता बॅक जाऊया. Wallpaper. Connected devices. Quick share. Android Auto. क्विक शेअर ऑर्डिनेटर. Modes and routine. Sound. Display. Display. Brightness. Eye comfort shield. Navigation bar. आता डिस्प्लेमध्ये फार महत्त्वाचा विषय आहे. जर तुमच्या मोबाईलचा LCD डिस्प्ले, आता इथं तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये बोललो होतो, LCD आणि AMOLED हे 2 प्रकारचे डिस्प्ले फार महत्त्वाचे असतात. तर LCD डिस्प्ले हे लो बजेटच्या फोनमध्ये बऱ्याच अंशी असतात. म्हणजे जसं की अगदी 7-8 हजाराचे किंवा अगदी 12-13 हजाराच्या फोनमध्ये बहुतांश अंशी LCD डिस्प्ले असतात. LCD डिस्प्लेवरती काय असतं, तर मागं एक बल्ब LCD बल्ब दिलेला असतो. तो ऑन होतो. ज्यावेळेस तुम्ही डिस्प्ले ऑन करताच तो ऑन होतो आणि त्याला तो लिक्विड जे आहे त्याच्यावरती टाकलेलं त्या लिक्विडला तो सपोर्ट करतो की चित्रमय एखाद्याचं चित्र आपल्याला दिसतं तर ते लिक्विडच्या माध्यमातून दिसत असतं. तर LCDमध्ये जर तुम्ही डार्क मोड ऑन केलं तर काय फारसा परिणाम होत नाही बॅटरीवरती. तर म्हणजे आता उदाहरण जर द्यायचं झालं तर एक मोठी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये एक मोठा बल्ब लावलेला आहे आणि तुम्ही काही भागामध्ये अंधार करण्यासाठी तुम्ही काय करता, आता समजा एका खोलीमध्ये काही भागात अंधार करायचा तर तुम्ही काय कराल, पडदे लावाल किंवा काय कराल. परंतु याच्यानं काय होणार आहे, काही भागात अंधार तर होणार आहे परंतु बॅटरीज जी ऊर्जा आहे, जी तुमचं लाईट बिल येणार आहे ते येणार आहे. तशा प्रकारे हा एक LCD डिस्प्ले असतो. आता दुसरा मुद्दा आहे AMOLED डिस्प्ले. AMOLED डिस्प्लेमध्ये काय असतं, तर छोट्या प्रकारचे एक बल्ब असतात. छोटे डॉट्स बल्ब असतात आणि हे डॉट्स बल्ब काय करतात, ज्यावेळेस तुमचा उजेड हा आहे डार्क मोड ऑन नसतो, लाईट मोड ऑन असतो, तर त्यावेळेस हे सगळे बल्ब उजेड होतात आणि ते बॅकग्राऊंडला ॲपच्या थीमला ऑन करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात. तर हे जर तुम्ही डार्क मोड ऑन ठेवलं तर डार्क मोड ऑनमध्ये काय होतं, हे बॅकग्राऊंडला जे LED बल्ब आहेत, छोटे LCD बल्ब आहेत ते ऑन असतात, ते बंद होतात आणि डिस्प्लेला मोठ्या प्रमाणामध्ये बॅटरीची जी ऊर्जा लागते ती बंद होते आणि कमी प्रमाणात बॅटरीचा खर्च होतो. हे झालं LCD आणि AMOLED डिस्प्ले. म्हणजे एखाद्या खोलीमध्ये जसं मगाशी उदाहरण दिलं, तर आता इथं विषय काय आहे, तर समजा एखाद्या खोलीमध्ये 4-5 बल्ब आहेत आणि तुम्ही मगाशी पडदे लावलेले होते अंधार करण्यासाठी, पण आता इथं तुम्ही काय करताय, डायरेक्ट त्या भागातला बल्ब बंद करताय. याच्यामुळे काय होणार आहे, तुमची बॅटरी बचत होणार आहे, तुमची चार्जिंगचं बचत होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅटरीचं आयुष्य वाढणार आहे. हे झालं डार्क मोड ऑन आणि ऑन ऑफवरती. तर आपण बघूया इथं आणि काय सेटिंग करायचं डिस्प्लेमध्ये गेल्यानंतर. Display. Light. Not selected. Radio button. लाईट नॉट सिलेक्टेड ठेवायचं आहे. Dark. Selected. Radio button. आता लाईट मोड ऑनचं काय विषय डार्क मोड ऑन ठेवल्यानंतर काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जे डोळ्यावरती ताण येणार नाही आणि जो काही GPUवरती जो ताण येत असतो ना, GPU काय करतं, तर डिझाईन करण्याचं काम करतं, चित्रकृती तयार करण्याचं काम करत असतं. हे जर ताण येतो ना GPUवरती, तोही मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळं मोबाईलचं आयुष्य वाढतं, लॅपटॉपचं आयुष्य वाढतं. एव्हाना तुमच्या कॉम्प्युटरलासुद्धा जर डार्क मोड ऑन असतं ते जर तुम्ही चालू केलं तर कॉम्प्युटरचं जे GPUचं आयुष्य आहे ते वाढतं आणि याचा परिणाम चांगल्या प्रमाणात होतो, डोळ्यावरती ताण येत नाही. परंतु जर तुम्ही उजेडात वापरत असाल, म्हणजे आता समजा तुम्ही जर उन्हात वापरत असाल तर थोडासा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं डार्क मोड ऑन उन्हात ऑटोवरती ठेवायचं आहे. तुम्हाला सांगतो मी ते काय करायचं. डार्क मोड ऑन जे आहे ते तुम्ही मोठ्या प्रमाणात ठेवू शकता. Light.
Not selected. लाईट Radio उन्हात button. फक्त वापरायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही उन्हात गेला असाल तर तुम्ही थोडं प्रमाणात वापरू शकता. अन्यथा डार्क मोड ऑन फार महत्त्वाचं आहे. आणि डार्क मोड ऑन निळं जे रेटन्स येतं ना, निळे जी थीम्स येते मोबाईलमधून, ती मोठ्या प्रमाणात तुमच्या निद्रेवरती परिणाम करत असते. त्यामुळे रात्री जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर 100% तुम्ही लाईट मोडवरती डार्क मोड ऑनवरती वापरला पाहिजे. पुढं बघूया. Dark mode settings. डार्क मोड सेटिंग. To schedule dark mode to turn on between sunset and sunrise, location needs to be turned on. Turn on as scheduled. To prevent interruptions, dark mode will wait until the screen is off before it turns on. Off. Switch. बघा, हे एक फार महत्त्वाचं सेटिंग आहे. तर मी ऑफ ठेवलेलं आहे. का तर मला सातत्याने डार्क मोड ऑनच वापरावा लागतो. कारण मी मोबाईल बऱ्याच अंशी टॉकबॅकवरती वापरतो. त्यामुळं जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांना डार्क मोड असेल किंवा लाईट मोड असेल तर फारसा काही परिणाम होत नाही त्यांच्या डोळ्यावरती, किंवा आमच्यासाठी त्याचा काही फार उपयोग होत नाही. आणि इव्हन आम्ही डिम स्क्रीन करून वापरतो. डिम स्क्रीनमध्ये काय असतं तर पूर्णपणे उदाहरणार्थ समजा तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले गेल्यानंतर कसं विजिबल होतं ना, तशा प्रकारे डार्क मोड ऑन इथं करून दाखवतो मी तुम्हाला. Talkback. Read. Copy last. Spoken. Screen search. Hide screen. हाईड स्क्रीन. डिम स्क्रीन अँड्रॉइड 13च्या आतल्या मोबाईलला आहे आणि हाईड स्क्रीन हे अबाउट अँड्रॉइड नंतर आहे. तर आता हा बघा. Hide screen. Ticked. Always show. Cancel. Button. कॅन्सल. Ticked. This turns off the display to improve privacy. Some content may still be shown, like messages for turning the display back on or menus for accessibility features like talkback. हे टॉकबॅकसाठी काम करतं. हे बंद करायचं नोटिफिकेशन. आता बघूया तुम्हाला दाखवतो कसं आहे. Cancel. Okay. Dark mode. Edge panels. Turn on as home. Recents. Accessibility. बघा, इथे काही तुम्हाला दिसत नाही. ओके. Talkback menu. Read from focused. Copy last spoken language. Screen search. Show screen. Voice command. Show screen. आता इथं शो स्क्रीन करतो. पुन्हा एकदा सगळं दिसेल. Dark mode. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि हे जर तुम्हाला टॉकबॅकची कला म्हणजे तुम्हाला सर्वांना ज्यांना कुणाला टॉकबॅकचं सोबत मोबाईल वापरता येतो त्यांनी महत्त्वाच्या सिक्युरिटी पर्पजसाठी सुद्धा हे वापरू शकता. जसं की तुम्ही कुठे सार्वजनिक ठिकाणी UPI ट्रान्झॅक्शन करत आहात किंवा OTP शेअर करत आहात, बघत आहात, तर तुम्ही ॲज अ यूज हेडफोन वापरून जर तुम्ही हे सेटिंग्स ऑन करून जर तुम्ही हे टॉकबॅक ऑन करून जर तुम्ही वापरलं तर काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचा जो UPI पिन आहे तो कोणाला टाकता येतो, कोणाला दिसणार नाही. दुसरी गोष्ट, OTP कोणाला दिसणार नाही. तुमचा OTP आणि हे OTP आणि UPI पिन हे सगळे सेफ राहतील. परंतु तुम्हाला टॉकबॅकसोबत वापरण्याची सवय असायला हवी, कारण हे टॉकबॅकशिवाय वर्क करत नाही. दुसरी गोष्ट बघूया, पुढे बघूया. 26%. Brightness. 26%. Adaptive brightness. On. Switch. अडॅप्टर ब्राईटनेस ऑन स्विच ठेवायचं आहे. Motion smoothness. मोशन स्मूथनेस स्टाईल. Eye comfort shield. Always on. आय कम्फर्ट शील्ड ऑलवेज ऑन हे प्रत्येकाने चालू ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे डोळे हे फार महत्त्वाचे आहेत. डोळ्याशिवाय तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला डोळ्याकडून भेटत असते. प्रत्येक गोष्टी सर्वप्रथम आपल्याला ज्ञानेंद्रियांपैकी 5 ज्ञानेंद्रिय, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळा आहे. तर बघा, तुम्हाला काळजी नाही आहे तुमच्या डोळ्याची, पण कंपन्यांना काळजी आहे ना. कंपनीने तुम्हाला डिस्प्लेसाठी आय कम्फर्ट शील्ड ऑलवेज ऑन ठेवायचं आहे. On. ऑप्शन Font दिलेलं size आहे. and style. On. Font size and style. फॉन्ट साईज अँड स्टाईल्स. आता बघा, Font size. Font main text with 1,200,000. Font style. Default. फॉन्ट स्टाईल डिफॉल्ट ठेवायचं आहे. Font style. Selected. Radio button. इथं Default. काय असतं बघा. Not selected. Radio button. Samsung Gold. सॅमसंग गोल्ड. Not selected. Radio button. Gothic bold. Not selected. Radio button. Roboto. Download fonts. डाउनलोड फॉन्ट्स. Not selected. इथं काही करायचं Font नाही. style. नॉर्मलच ठेवायचं आहे. Font size and style. Bold font. बोल्ड Off. फॉन्ट. Switch. बोल्ड फॉन्ट ऑन जर केला, हे काय कोणासाठी आहे, जर घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना काही डोळ्याचा थोडासा परिणाम असतो, ते बोल्ड अक्षरं पाहण्यासाठी चांगलं आहे. परंतु याच्यामध्ये काय होतं, तर बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. Font size. Decrease font size. Decrease. 29%. 14%. 0%. हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही फॉन्ट साईज ठेवू शकता. P. U. 0%. 14%.
S 14 29%. Back. Font size and style. Display. Search setting. Eye comfort shield. On. Font size and style. फॉन्ट स्टाईल अँड स्टाईल, Screen zoom. स्क्रीन झूम, Camera cutout. Screen. Easy mode. Screen timeout. स्क्रीन 10 टाइम minutes. आउट 10 मिनिट्स. Screen timeout. हे आता मी व्हिडिओ बनवण्यासाठी 10 मिनिट्स ठेवलेलं आहे, कारण मध्ये जर एकदा स्क्रीन बंद झाली तर स्क्रीन रेकॉर्ड तिथून कट होऊ शकतं, म्हणून मी 10 मिनिट्स ठेवलेलं आहे. तर बघा, Screen tap not checked. 15 seconds. जर तुम्ही काय महत्त्वाचं काम करत असाल तर मॅक्झिमम 5 मिनिटं 2 मिनिटं वगैरे ठेवू शकता. 10 मिनिटं एव्हा एकदम महत्त्वाचं काम करत असाल तर तिथे 10 मिनिटं ठेवू शकता. अन्यथा काम नसेल, काहीच वापर करत नसाल, Not checked. 15 seconds. 15 सेकंड्स, Not checked. 30 seconds. 30 सेकंड्स किंवा 15 सेकंड एवढं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. माझ्या मते जर तुम्ही काहीच काम करत नसाल, नॉर्मल यूजिंग करत असाल, जसं की WhatsApp चॅट करणे किंवा जसं की व्हिडिओ वगैरे पाहणे अशा गोष्टी जर करत असाल तर तुम्ही काय करा, Not checked. 15 सेकंड ठेवून Check. टाका ना. 15 ठेवल्यानंतर काय होईल, जर तुम्ही तुमचा मोबाईल कोणीतरी घेतला, काय जर झालं तर तुम्हाला काही टेन्शन नाही. इमिजिएटली 15 सेकंड्समध्ये तुम्ही बंद करू शकता. सॉरी, मिनिट म्हणतो मी, सेकंड्समध्ये बॅक. Not checked. 30. Not checked. Checked. 10 मिनिटवर मी ठेवलेलं आहे, कारण Back. व्हिडिओमध्ये Display. डिस्क्रिप्शन म्हणे. Easy. Edge panels. On. Navigation bar. Touch sensitivity. Accidental touch protection. Protect your phone from accidental touches when it's in a dark place, such as a pocket or bag. On. Switch. Touch sensitivity. Increase the touch sensitivity of the screen for use with screen protectors. On. Switch. टच सेन्सिटिव्हिटी स्क्रीन प्रोटेक्ट हे फार महत्त्वाचं आहे. हे तुम्ही ऑन ठेवू शकता. हे तुम्ही ऑन ठेवायचं आहे का, म्हणजे टच सेन्सिटिव्हिटी जर कमी ऑन ठेवला तर तुम्ही स्क्रीन प्रोटेक्टर वगैरे लावलेले असतात. काही जण, मी सगळ्यांना कळकळीने सांगतो, हात जोडून सांगतो आहे कळकळीनं, तुम्ही रस्त्यावरची स्क्रीन प्रोटेक्टर जे 50-60 रुपयाला भेटतात ते स्क्रीन प्रोटेक्टर अजिबात लावू नका. ते स्क्रीन प्रोटेक्टर नसतात, तर ते स्क्रीन घातक असतात. तर यानं काय होतं, स्क्रीन मोबाईलचं जर तुमचं टच सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होते. आणि दुसरी गोष्ट कमी होते ते होते तुमच्या बाय डिफॉल्ट जर मोबाईल दुर्दैवाने पडला आणि तो ग्लास फुटतो, आणि ग्लास फुटल्यानंतर बाय डिफॉल्ट डायरेक्ट डिस्प्लेला मार लागून तो फुटू शकतो. 20, 30, 50, 100 रुपयाचे स्क्रीन प्रोटेक्टर असतात, ते अजिबात लावू नका. दुकानात जावा, प्रॉपर सर्व्हिस सेंटरमध्ये जावा, त्यांच्याकडूनच स्क्रीन प्रोटेक्टर लावा. जाऊ द्या 100, 200, 300 रुपये, एव्हाना 400-500 रुपयाला पण स्क्रीन प्रोटेक्टर भेटतात, ते लावू शकता. परंतु एकदम लो दर्जाचं स्क्रीन प्रोटेक्टर लावून तुमच्या मोबाईलची स्क्रीन सेन्सिटिव्हिटी, तुमच्या मोबाईलचं टच सेन्सिटिव्हिटी, तुमच्या मोबाईलचे ओरिजिनल डिस्प्लेशी छेडछाड करू नका, ही कळकळीची विनंती आहे. जर तुम्ही आत्ता 10-20 रुपये वाचवायला जाल, 200-250 रुपये वाचवायला जाल, आणि डिस्प्लेचा खर्च जो येतो तो तुम्हाला माहिती आहे. आता आजकाल मोबाईलच्या किमतीमध्ये हाय लेवल होत आहेत, मोबाईलचे पार्टसुद्धा हाय लेवल वाढत आहेत, तर तुम्हाला तो जास्त पैसा मोजावा लागेल. हे झालं डिस्प्लेबद्दल. तर Settings. हा व्हिडिओ मी म्हटलं होतं मोठा होणार आहे, तर पुढे बघूया. आता बॅटरी सेटिंग्समध्ये फार महत्त्वाचं आहे, इथून पुढचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. बघा, Battery. बॅटरीमध्ये गेलो, Today. Battery. 3 days 9 hours left. इथं बॅटरी पर्सेंटेज म्हणजे बॅटरी किती तास जाऊ शकते दाखवलेलं आहे. 3 days 9 hours, म्हणजे जवळजवळ 4 80% available. 80% अवेलेबल आहे. A full charge will last about 45 h. 45 हे टायमिंगवर दाखवते. Background use off. Power saving. पॉवर सेविंग ऑफ करू शकतो, ऑन करू शकतो. Background usage limits. बॅकग्राऊंड युसेज लिमिट, Background move off limit. Put unused apps to sleep. On. पुट Switch. अँड ॲप्स यूज स्लीप. जसंही तुम्ही ॲप वापरायचं बंद कराल तसे बॅकग्राऊंडचं बंद होईल, ते ऑन करून ठेवलेलं आहे. Never auto sleeping apps. 11. नेवर ऑटो स्लीपिंग ॲप 11, Sleeping apps. 0. स्लीपिंग ॲप 0, Deep sleeping apps. 27. डीप स्लीपिंग ॲप 0, 27. इथं काय बघा, Never auto sleeping apps. नेवर, 11. इथं फरक आहे. नेवर ऑटो स्लीपिंग ॲप, नेवर म्हणजे तुम्ही वापरल्यानंतर एक थोड्या वेळात ते स्लीप मोडमध्ये जातात. Sleeping apps. 0. स्लीपिंग ॲप्स हे स्लीप मोडमध्ये जाऊ शकतात, त्याचं काय नॉर्मल जातं, त्याचं काय एवढं विशेष नाही. डीप Deep स्लीपिंग, sleeping apps. 27. डीप स्लीपिंग ॲप्स कोणत्याही प्रकारचं ॲक्टिव्हिटी बॅकग्राऊंडला करत नाहीत, पूर्णपणे ॲप स्लीप मोडला जातात. त्याच्यामुळे तुमची मोठ्या प्रमाणात बॅटरी आणि इंटरनेट डाटा वाचू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. Battery. Battery protection. Maximum. बॅटरी प्रोटेक्शन मॅक्सिमम. बघा,
इथं काय Battery ऑप्शन आहे protection. बघा. Battery. Keeping your battery at a full 100% charge for a long time can reduce its lifespan. Choose an option below to protect your battery and make it last longer. बघा, स्वतः कंपनीसुद्धा तिथं नोटिफिकेशन नोट्समध्ये टाकलेलं आहे. किंवा जर समजा तुमचा मोबाईल ची चार्जिंग एक रिसायकल असतं 0 ते 80%. जर तुम्ही 0 ते 100% जर सातत्याने चार्जिंग करत असाल तर काय होतं, तर बॅटरी, एखाद्या मोबाईलची बॅटरी किंवा एखाद्या लॅपटॉपची बॅटरी किंवा एखाद्या टॅबलेटची बॅटरी ज्या आहेत त्या जर 2 वर्ष 4 वर्ष जाणार असेल तर तुमच्या या चुकीच्या वापरामुळे, हो मी मुद्दाम हा शब्द वापरतोय, हा चुकीच्या वापरामुळे तुमची बॅटरी 1.5 वर्षात 1 वर्षातसुद्धाही खराब होऊ शकते. तर काय करायचं आहे तर बघूया. Not selected. Radio button. Basic. When your battery is charged to 100%, charging will stop until the battery level drops down to 95% and then charging will start again. Not selected. Radio button. Basic. When your battery बेसिक, जर तुम्ही सेटिंग्स जाऊन हे बॅटरी प्रोटेक्शनमध्ये जर बेसिक ठेवलं तर काय विषय होतो, तर समजा तुमच्या मोबाईलची बॅटरी आहे ती 100% चार्जिंग झाली, त्याच्यानंतर 95% उतरेपर्यंत चार्जिंग स्टॉप होते. म्हणजे 100 नंतर चार्जिंग होणार नाही, पण 95% ज्यावेळेस बॅटरी होईल त्यास पुन्हा एकदा बॅटरी चार्जिंग होण्यास सुरुवात होईल. हे झालं बेसिक. selected. Radio button. Maximum. Your battery will stop charging when it reaches 85%. रिचेस 85%. मी सांगितल्याप्रमाणे बॅटरीचं रिसायकल बिन करण्यासाठी जर हे सेटिंग तुम्ही चालू ठेवली, बेसिक Selected. Radio button. Maximum. मॅक्सिमम Your battery will stop charging when it reaches तर 85%. 80% वरती माझी बॅटरी चार्जिंग नंतर स्टॉप होणार आहे. तर हा विषय काय आहे, जर तुमची बॅटरी 0 ते 80% जर चार्जिंग झाली तर काय होऊ शकतं, तर बॅटरीचं आयुष्य थोडं वाढू शकतं. पण एक बॅटरीचं अनेक तज्ज्ञांच्या मते एक रिसायकल बिन आहे 0 ते 80% करायची नाही. कधीच बॅटरी 0 ते 100% किंवा 0 ते 80% जायचं नाही. बॅटरीचा एक रिसायकल बिन आहे, कमीत कमी 20% पासून ते 80% चार्जिंग करू शकता. नवीन फोन घेतल्यानंतर 1-2 चार्जिंग जे आहेत, 1-2 ते 3 चार्जिंग, जास्तीत जास्त 3 चार्जिंग 0 ते 100% करा. कारण ते बॅटरी बऱ्याच दिवशी बंद, म्हणजे स्लीप मोडवरती काम असते. बॅटरी लाईक रुटीन येण्यासाठी एक रिसायकल होण्याचं 1-2-3 रिसायकल होणं गरजेचं असतं बॅटरी रुटीनमध्ये येण्यासाठी. त्या गोष्टी तुम्ही नवीन मोबाईल घेतल्यानंतर मी मुद्दाम पुन्हा सांगतोय 0 ते 100% होऊ द्या. त्याच्यानंतर 2 ते 3 रिसायकल झाल्यानंतर पूर्णपणे तुम्ही सेटिंग करू शकता. 20% पासून ते 80% किंवा फार तुम्हाला गरज असेल, मोबाईलचा जास्त वापर असेल तर 20 ते 90% हे रिसायकल म्हणून ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त ठेवू नका. बॅक झालं, इथं बॅक घेऊया. Battery. On. Today. Last charge. Today. Battery usage. Google. Screen. Battery active. Google. Battery. Today. Battery usage. इथं 6%. बॅटरी युसेज 6%, Google. 2.2%. गुगल 2.2%, Screen recorder. 0.9%. 0.9%, Microsoft Launcher. 0.8%. मायक्रोपॅड 0.7%. Battery charging settings. चार्जिंग सेटिंग्स इथं बघा, सगळ्यात महत्त्वाचं आजचे जे फोन आहेत ना, अगदी 25 वॅट चार्जिंग, त्याच्यानंतर 50 वॅट, 70 वॅट, त्याचबरोबर इव्हन 120 वॅट चार्जिंग स्पीडसुद्धा मोबाईल आलेले आहेत. परंतु सातत्याने ह्या स्पीडनं जर तुम्ही चार्जिंग करत राहिला तर काय होतं, तर चार्जिंग सॉकेटवरती किंवा मदरबोर्डवरती एखादा परिणाम होऊ शकतो आणि बॅटरीवरती तर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे बॅटरी मोठ्या प्रमाणात, जी बॅटरी 3-4 वर्ष जाणार आहे, तुम्हाला 3 वर्ष जाणार आहे, ती बॅटरी एव्हाना 1.5 वर्ष 2 वर्षात खराब होऊ शकते. तर काय करायचं, ही सेटिंग का दिलेलं आहे बाबा, हे सेटिंग देण्याचा कंपनीचा उद्देश काय आहे, तर तुमच्या वेळेअभावी तुम्ही जर चार्जिंग करू शकत नसाल, तुमची वेळ फार महत्त्वाची आहे, तुम्ही कुठेतरी गडबडीत चाललेला आहात आणि तुम्हाला चार्जिंग लावायचं विसरला आहे, तुमच्याकडे 40 मिनटं बाकी आहेत, अर्धा मिनटं बॅटरी, आणि बॅटरी जर तुम्हाला फुल चार्जिंग पाहिजे आहे, त्यावेळेस तुम्ही चार्जिंग जी सेटिंग आहे चार्जिंग सेटिंग्स, फास्ट चार्जिंग ऑन करू शकता. अन्यथा चार्जिंग स्लोवरती ठेवा. फास्ट चार्जिंग हे बंद करून ठेवायचं. मी इथं बंद करून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला इमर्जन्सी असेल त्यावेळेसच तुम्ही ही फास्ट चार्जिंग करू शकता, त्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. अदरवाईज तुम्ही फास्ट चार्जिंग स्लोवरतीच ठेवा, बंद करून ठेवा. Battery information. Show battery per auto dim screen. Dim the screen when battery is below 5%. On. Switch. ही सेटिंग जी आहे ना, ऑटो डिम स्क्रीन,
ही सॅमसंगमध्ये पहिल्यापासूनच आहे आणि सॅमसंगने पुढे तसं ते चालू ठेवलेलं आहे. आता अँड्रॉइड 16 जरी आलं तरी त्या गोष्टी त्यांनी चालू ठेवलेल्या आहेत. ही फार महत्त्वाची सेटिंग आहे. जर तुमचा डिव्हाइस मगची बॅटरी 5% वरती आले असेल आणि तुम्ही कुठेतरी इमर्जन्सीमध्ये असाल तर तुम्ही काय करता ते विसरून जाता की बाबा चार्जिंग टिकवायला पाहिजे किंवा इमर्जन्सी आहे. सॅमसंग काय करतं तर ह्या गोष्टीला हायलाईट केलेलं आहे त्यांनी आणि जर तुमचा मोबाईल 5% चार्जिंग राहिलेली असेल तर तो ऑटोमॅटिक डिम स्क्रीनवरती जातो आणि ज्यावेळेस ती 5% बॅटरी 1 तास 1.5 तास जाणार आहे तर ती बॅटरी तुम्हाला 2-2.5 तास जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ही सेटिंग करून ठेवा ऑन. याला बंद करू नका. Show battery percentage. On. Switch. हे तुमच्या गरजेनुसार ठेवू शकता. शो पर्सेंटेज बॅटरी तुम्हाला पाहिजे तर ठेवू शकता, नाही तर बंद करू शकता. याचा काही विषय नाही आहे. Battery information. बॅटरी इन्फॉर्मेशन. Tip. Learn. Back. Button. Window navigation bar. तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅटरीच्या संदर्भात काय सेटिंग करायला पाहिजेत, काय सेटिंग करू नयेत आणि कशाप्रकारे तुम्ही बॅटरी चार्जिंग करायची या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. थोडक्यात एक सारांश घेऊया आपण. सर्वप्रथम तुम्ही सर्वप्रथम आपण पाहिलं की नेटवर्क जर तुमच्या एरियामध्ये 4G नसेल, 5G कम्फर्टेबल नसेल तर 4Gवरती स्विच ठेवा. त्याच्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बॅटरी बॅकग्राऊंडच्या सर्व ॲक्टिव्हिटी बंद करून ठेवायच्या आहेत. बॅटरीचं पर्सेंटेज 0 ते 100पर्यंत जास्त कधी करायचं नाही. नवीन फोन घेतल्यानंतर 3 रिसायकल 0 ते 100पर्यंत करायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेटिंग्स जी होती ती बॅकग्राऊंडला फास्ट चार्जिंगचे तुमचं सेटिंग्स आहे ते बंद करून ठेवायचे आहे. अशा आपण या व्हिडिओला यामध्ये आपण असे मुद्दे क्लिअर केलेले आहेत. तर आशा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असतील. तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले इथं मी निरोप घेतो. नवीन एका विषयासह नवीन व्हिडिओवरती पुन्हा एकदा भेटूया. बाय बाय. टेक केअर.